नमस्कार. सान्वी आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये काढणार आहे मी एक सुंदर अशी रांगोळी, पाना फुलांची रांगोळी आहे. अतिशय सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी रांगोळी, फ्री हँड रांगोळी आहे. तर फ्री हँड रांगोळीमध्ये आपण कोणतेही आकार काढले तरी खूप सुंदर दिसतात. थोडंसं हाताला आपल्या वळण असलं की छान वाटतात. बघा, सुरुवातीला मी फक्त 2 पानं काढून घेतलेली आहेत आणि त्याला तुरे काढलेले आहेत साईडने. तर व्यवस्थित थोडा पानांचा आकार काढला की छान दिसते. बघा, मी आणि वरती एक त्याचा बलून असतो ना, फुगा असतो, त्या आकाराचं फूल काढून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे. तुम्हाला येत नसेल तर आधी खडूने काढून घेतलं आणि नंतर वरून कलर भरला तरी खूप सुंदर दिसते. आता त्या फुलामध्ये मी ऑरेंज कलर, नंतर मग जरा सफेद रांगोळीने डॉट देऊन घेतले. त्यामुळे थोडंसं कसं त्या फुलाला उठाव येतो. आणि दुसरं एक फूल, ते गुलाबी कलरचं फूल काढलेलं आहे. अगदी बोट फिरवून पटकन होणारं आहे बघा फूल. नंतर जी मध्ये जागा राहिलेली आहे तिथे कळ्या काढून घेतल्या. आता पानांमध्ये थोडासा पोपटी रंग, लाईट रंग भरून घ्यायचा आहे. आणि जी बॉर्डर आहे ती डार्क हिरव्या रंगाने काढायची आहे. थोडं डार्क आणि लाईट असं करून रंग भरले की एक उठाव येत असतो रांगोळीला. डार्क आणि लाईट असं एक शेड लक्षात ठेवायचे आहेत. नंतर दुसरं एक फूल आहे ते गुलाबी रंगाने मी काढलेलं आहे बघा. आता रांगोळीमध्ये कशी वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळे रंग असेल तर सुंदर दिसतात. 3-4 रंग आपण वापरले ही रांगोळी उठून दिसत असते. अगदी सुंदर आहे रांगोळी आणि अगदी सोपी आहे. रोज मी माझ्या चॅनलवर नवनवीन रांगोळ्या दाखवतच असते. तुम्हाला आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आता खालचा जो तुरा काढलेला आहे तिथे मी ऑरेंज कलरचं फूल काढलेलं आहे आणि मध्ये निळा रंग भरलेला आहे. तर निळ्या रंगामुळे कसं तो ऑरेंज कलर उठून दिसतो. आता निळा आणि ऑरेंज हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचं. निळा असेल तर ते थोडं ऑरेंज टाकलं की ते छान दिसतं. नंतर मग ते वरती फूल काढले, त्याला एक तुरा काढलेला आहे. बघा, सुंदर अशी रांगोळी आहे. तुम्हाला आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.